सांग कधी कळणार तुला. भाग 1. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत. रिया, अगं उठ लवकर. आज ऑफिसचा पहिला दिवस ना तुझा. किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको. उठ बघू. आईच्या सकाळच्या ह्या आवाजानेच रियाला जाग आली खरी, पण तिची काही मनातून उठण्याची इच्छा नव्हती. पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता. तशी रिया थोडं नाईलाजानेच उठली आणि आपलं आवरायला सुरुवात केली. खरं तर तिला पण उशीर करायचा नव्हता. रिया म्हणजे एक हुशार बुद्धिमान मुलगी. नुकतंच MBA कंप्लीट केलं आणि एक MNCमध्ये जॉबही लागला. पण तिला मात्र ह्या कशाचीच आवड नव्हती. ती एक निसर्गप्रेमी, एक स्वच्छंदी जगणारी मुलगी होती. निसर्गाच्या सानिध्यात राहायचे, त्याच्यावर कविता करायच्या आणि ह्या निसर्गाचे सुंदर रूप आपल्या कॅमेऱ्यात टिपायचे, हेच तिचे छंद. आज ऑफिसच्या पहिल्या दिवशी ती वेळेतच ऑफिसला पोहोचली. तिला मात्र मनातून फार धडपण होते. एकतर पहिलाच जॉब, परत कोणी ओळखीचेही नाही. जॉईनिंगची सगळी प्रोसिजर करून ती इतर एम्प्लॉईजमध्ये येऊन बसली. तशी सकाळची सगळ्यांची वेळ कामाचीच असल्यामुळे तिला फारसं कुणी काही बोललं नाही. तिनेही कोणाला काही डिस्टर्ब केले नाही. थोड्या वेळाने तिच्या बॉसने तिला बोलावून सांगितले की लवकरच तिचे काम सुरू होईल. तिलाही एका टीममध्ये टाकतील. तोपर्यंत बाकीच्यांकडून शिकून घे. ती हो म्हणाली व परत आपल्या जागेवर आली. खरं तर तिला कंटाळा आला होता असे नुसतेच बसायचा. मग तिने थोड्या वेळ बघितलं आपले सिनियर कसं काम करत आहेत वगैरे. त्याच्याशीही ओळख करून घेतली आणि परत सगळे आपापल्या कामाला व्यस्त झाले. आता मात्र तिला जाम बोर होणार होते. शेवटी तिने आपला फोन घेतला आणि टाइमपास चालू केला. इतक्यात कुणीतरी सुशांत असा आवाज देत होतं. त्यामुळे तिची तंद्री भंगली. तिने एकदा आवाज देणाऱ्याकडे बघितले तर कंपनीची HR मॅनेजर होती. त्या HRचा मात्र सुशांतचा जप चालूच होता. रियाला मात्र कळतच नव्हते की हा सुशांत आहे कोण. तिने इकडे तिकडे बघितले तेव्हा तिला लक्षात आले आहे की आपल्या मागे बसलेला एक टीम लीडर आहे. पण त्याचं काही अजूनही लक्षच नव्हतं. रियाला मात्र आश्चर्य वाटलं की एवढ्या कुठल्या कामात व्यस्त आहे हा, की ह्याला कशाचेही भान नाही. वर्कहॉलिक कुठला. एकदाचा सुशांतला आवाज पोहोचला आणि त्या HRचा आवाज बंद झाला. रियाला मात्र छान वाटले की बरं झालं बाबा, एकदाचं ह्याने पाहिलं, नाहीतर ह्या बाईचा जप चालूच असता. आणि आता ती सुशांत आणि HR बोलत होते. तिला सुशांतला पाहून थोडं कुतूहलच वाटलं. किती गंभीर आहे हा, वयापेक्षा जास्तच गंभीर वाटतो असा विचार करून रियाने परत आपल्या फोनवर लक्ष केंद्रित केलं. एकदाचा लंच ब्रेक झाला तसे सगळेच कॅन्टीनमध्ये आले. रिया पण आली. लंचमध्ये तिच्या बऱ्याच जणांसोबत ओळखी झाल्या आणि तिला थोडं बरं वाटलं, कारण ती फारच बोर झाली होती. आणि त्यांच्यापैकीच एक जण, प्रीती, ती थोडी उशिरा आली. सगळेजण तिच्याचसाठी थांबले होते. दिलीप तर जवळजवळ चिडलाच होता तिच्यावर. काय गं प्रीती, तुझं रोजचंच झालं. किती उशीर. सगळे थांबले तुझ्यासाठी. तुझ्या बॉसला म्हणावं, तुला भूक नसेल लागत तरी आम्हाला लागते. सॉरी यार, माझ्यामुळे लेट झाला. पण काय करणार, तो सुशांत किती काम देतो यार. अरे यार, तुम्ही आता भांडणं थांबवा आणि प्लीज आता जेवणावर कॉन्सन्ट्रेट करूया ना. मला फार भूक लागली आहे. रिया आता मात्र सगळ्यांची दंगामस्ती करत जेवणावर ताव मारला. इतक्यात तिथे त्यांच्याच टेबलवर सुशांत आला. तो आला आणि रियाच्या बाजूला बसला. हाय एव्हरीवन, सॉरी, डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला. मी बसलो तर चालेल ना तुम्हाला, असं त्याने म्हटलं. आता मात्र सगळ्यांचा थोडा
मूड खराबच झाला, पण सगळे अगदी आनंदी असल्याचं भासवत होते. रियाला मात्र थोडी गंमतच वाटली. काय घाबरतात यार ह्याला, हा तर कूल दिसतो. आणि सगळे शांत बघून सुशांतच बोलला, अरे मग कसा चालू आहे काम? त्याने एकेकाला विचारलं आणि मग रियाला म्हणाला, न्यू जॉईनी. आणि लगेचच प्रीतीकडे वळून तिला प्रोजेक्टबद्दल बोलायला लागला. रिया मात्र हो म्हणायचा पण चान्स नाही दिला. तिला फारच राग आला. तो जेवण आटपून लगेच निघाला आणि जाताना प्रीतीला बजावूनच गेला, 10 मिनिटांमध्ये माझ्या कॅबिनमध्ये ये. प्रीतीचा चेहरा एकदमच उतरला. अरे काय माणूस आहे हा. आणि सगळेच जेवण करून उठले. मग तिथे फक्त टीना, प्रीती आणि रियाच राहिल्या. टीना म्हणाली, यार प्रीती, तुझा टीम लीडर काय भारी आहे. कसला दिसतो. नशीबवान आहे यार तू, नाहीतर आम्ही. प्रीती तिला मध्येच थांबवत म्हणाली, ओ मॅडम प्लीज, हां दिसतं तसं नसतं. तो दगड आहे दगड, कळलं का? चलो गर्ल्स, मी निघते, नाहीतर परत बाबा ओरडेल. असं म्हणून ती निघाली आणि जाताना रियाला ऑल द बेस्ट रिया. होप तू आमच्या टीममध्ये नाही यावी. आता हा सगळा प्रकार पाहून रियाला टेन्शनच आलं. ती लंच करून परत आपल्या जागेवर आली आणि तिला खरंच जाम टेन्शन आलेलं होतं. ती टेन्शन जाण्यासाठी आपल्या फोनवर चॅटिंग, इन्स्टावर स्क्रोल करणे असे बरेच प्रकार करत होती. शेवटी तिला जाणवले की हा असा टाईमपास करून काहीही फायदा नाही. मग तिथे दिलीप आला. त्याच्याशी बोलून रियाला थोडं रिलॅक्स वाटलं आणि एकदाचा पहिला दिवस संपला. रिया घरी निघाली. घरच्यांसोबत बोलून थोडा वेळ टी व्ही बघून तिचा मूड फ्रेश झाला आणि तिचं सगळे टेन्शन दूर झाले. आज रियाला ऑफिसला यायला थोडा उशीरच झाला. तशी ती वक्तशीर आहे, पण आज नेमका उशीर झाला. ती वेळेतच निघाली, पण नेमका आज गाडीने त्रास दिला. ती ऑफिसला पोहोचली. तिला तिच्या बॉसला रिपोर्टिंग करायला गेली. तिचा बॉस म्हणाला, गुड मॉर्निंग रिया, आजपासून तू मला नाही सुशांतला रिपोर्ट करायचं, तो तुझा टीम लीडर. ऑल द बेस्ट. रिया ओके सर म्हणाली. तर रिया जा पटकन सुशांतला भेटून घे. माझं बोलणं झालंय त्याच्याशी, तो वाट बघत असेल तुझी. रियाला काही बोलायचा चान्सच मिळाला नाही. ती सुशांतच्या केबिनजवळ गेली. मे आय कम इन सर. त्याने तिला आत बोलावलं. तो चांगलाच रागात दिसत होता. रियाला कळेना की हा नेहमीच असा असतो की खरंच रागात आहे. इतक्यात तो जवळजवळ रियावर ओरडलाच की किती वाजले, ही वेळ आहे का ऑफिसला येण्याची? रियाने घड्याळ पाहिले. ती आज फक्त 10 मिनिटे उशिरा आली होती आणि 5 मिनिट तिच्या बॉसने घेतले होते. सर ॲक्च्युली मी वेळेतच निघाले, पण माझी गाडी बंद पडली होती, सो माझा वेळ तिथे गेला, रिया म्हणाली. सुशांत तिच्यावर ओरडलाच. हे बघ रिया, मला मुळात वेळेची किंमत नसणारे लोकच पटत नाहीत आणि त्यात तू तुझी चुकी ॲक्सेप्ट करायचं सोडून मला फालतू कारणं देतीये. त्याचा आवाज बराच वाढला होता. रिया तर काय चाललंय काही कळतच नव्हते. सर मी खरंच सांगतेय, माझी गाडी बंद पडली होती. रिया प्लीज गेट आउट फ्रॉम हिअर. तू अजून काही कारण देणार आणि मी तुला अजून काही बोलेल, परत तू रडणार वगैरे. मला हा कुठलाही ड्रामा नकोय, सो प्लीज लीव. तिला तर रडूच कोसळले, पण तिने ठरवलं की अजिबात रडायचं नाही. हा कोण आहे मला रडवणारा? पण तरीही तिच्याही नकळत केबिनच्या बाहेर निघताना पाणी आलेच आणि सुशांतच्या नजरेतून हे काही सुटले नाही. अरे यार, हे काय केलं मी? का मी माझ्या रागावर नियंत्रण नाही मिळवू शकलो? सकाळी त्या माणसाने फोन केला आणि त्याचाच राग मी एका न्यू जॉईनीवर करावा. सुशांतला मनातून फार वाईट वाटले, पण तीही मला काय फालतू कारणं देत होती. वाटलं असेल तिला वाईट. मी का विचार करतोय इतका? मला काही फरक नाही पडत. मान्य आहे थोडं ओव्हर रिॲक्ट केलं, पण चुकी तिचीही आहेच.